सातारा जिल्ह्यात 48 तासानंतरही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। सातारा शहर, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोयना धरण परिसर या भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। मागील 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 4.5 TMC वाढ झाली आहे। त्यामुळे वरुणराजाच्या सततच्या बरसण्याने बळीराजा सुखावलाय। सातारा जिल्ह्यात जो पाऊस झालेला आहे तिथल्या पावसाची अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून। राहुल, साताऱ्यातला पाऊस काय म्हणतोय? सातारा शहरासोबत कोयना, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरात चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतोय। आपण पाहू शकतो की साताऱ्यातल्या या शहरामध्ये कशा पद्धतीने पाऊस कोसळताना पाहायला दिसतोय। निश्चितच हा जो पाऊस आहे तो इथल्या शेतीसाठी आणि इथल्या आजूबाजूच्या धरणांसाठी उपयुक्त ठरणारा आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगावं लागेल तो म्हणजे कोयना, महाबळेश्वर आणि नवजा या 3 भागामध्ये मात्र पावसाचा जोर तसाच कायम टिकून असल्याचं दिसलंय। किंबहुना याच्यामध्ये मोठा बदलही झाल्याचं दिसून येतंय। नवजामध्ये विशेष म्हणजे तब्बल 326 मिलीमीटर इतका पाऊस गेल्या 24 तासात झालेला आहे। त्याचबरोबर कोयनेचा जो भाग आहे त्यामध्ये 237 इतका मिलीमीटर पाऊस झालेला आहे। महाबळेश्वरमध्ये 200 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। आत्ता जवळपास 60.3 TMC पाणीसाठा इतका या कोयना धरणामध्ये झालेला आहे। निश्चितच या पावसावरती आता पूर्णपणे इथली धरणं अवलंबून असणार आहेत। त्यामुळे हा पाऊस टिकून राहणं खूपच गरजेचं आहे। कॅमेरामन निहार बडेकरसह राहुल तपासे, एबी माझा, सातारा।